खाली ऑर्डर आहे परवाची माल काढला पाहिजे पट 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 गव्हर्नमेंटचं आहे मग इकडे ही लाल चिलापी आहे पण बारकी आहे का ना ही का लाल वजन आहे. मस्त वाटते टरबूजासारखं. नमस्कार मंडळी, मी योगेश मुंबई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे फिश फार्मिंगच्या इथे, केजच्या इथे. बघा इथं वडिलांनी मी आलो आहे. इथे केज आहे, इथे एक आहे, इथे एक आहे आणि त्या साईडला पण भरपूर आहेत. 1 2 3 4 5 7 तर अशा केज आहेत इथे. इथून फिश फार्मिंग होते आणि सप्लाय पण करतात इथून. तर आम्ही आज फिश घेण्यासाठी आलो आहे. तर आज बघूया आपल्याला आतमध्ये जायला भेटतं आहे का. आतमध्ये जाऊया आणि मग तिथून फिश घेऊन येऊया आणि घरी घेऊन जाऊया. ही बसली तर वाटतं त्यांचंच आहे वाटतं. ती बाईक घेऊन बसली इकडे मागवलं ते हॉटेलमध्ये बसलो तर त्यांची बी आहे ना मग. तर इथे बोट लागते तिकडं जाण्यासाठी आणि ऑलरेडी ते गेलेले त्या साईडला. तर कुठे गेलेत, इथे गेलेत की इथे गेलेत की ते माहीत नाही. ते आले ना की मग त्यांच्या बोटमधून रिटर्न जाऊया. ते मच्छी घेऊन येतील आणि इथून मग जाऊया आपण दुसरी. तर ताजी मच्छी समोरासमोर काढून देतात आणि हे करतात. ताजी मच्छी असते. आपण ह्याच्या अगोदर पण एकदा गेलो होतो पण त्या टायमाला शूट वगैरे नाही केलं आपण. पण ह्या वेळेला आपण आतमध्ये जाऊया. आता बघूया कुठल्या घरामध्ये जायचं नक्की ते कन्फर्म नाही आहे. मग तिथे जाऊन मच्छी वगैरे पकडणार आणि पकडून मग ते कापून वगैरे साफ करून देणार तिथल्या तिथंच. तर तो आपण आज एक्सपिरियन्स करणार आहोत. तर बघूया आता कधीपर्यंत येतात ते रिटर्न. कारण आता आतमध्ये गेलेत अण्णा बोलतात. तर ते आले की मग आपण जाऊया. तर फायनली ते मासे घेऊन आलेले आहेत. हे बघा देऊ का जाऊ वरती का पेमेंट कॅश आहे ना. कॅशच देणार. येऊ दे माझ्या संगती मुलगा आहे माझा. अजून खाली ऑर्डर आहे परवाची माल काढला पाहिजे पट 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 माण्याचं बंद पडलं वाटतं कुणाला तुम्ही घेतल्या मासाचे बंद मासं काढून घेतल्या का पाहुणेच आहेत आमचे. आणि हे मधलं गव्हर्नमेंटचं आहे मधलं. थांब थांब पुढे येऊ का इथंच उतरू. आरामशीर ये. मासं काढतो ना बघ. हो थांबा 1 सेकंड जरा 2 मिनटं. दादा काढला पण वय त्याला बघू दे. व्हिडिओ काढत होता. तो दुसराच आहे का आमचाच आहे. तुमचाच काढते मोठाही कापला याच्यात. 2 काढ. एक अर्धा किलो ते आहे ते बघा इथं. हे काढून ठेवलं तर वाटतं त्यांनी बाजूला. हे बघा हां 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 ओके. ही काही काळा चिलापी आहे फंगस. त्यांनी काय काढून गेला आपलंच नेलं वय. इकडे ही लाल चिलापी आहे पण बारकी आहे का ना. ही का लाल ही बारकी आहे अजून. लाल म्हणलं ना. लाल नाही. इकडं मोकळंच आहे. इकडं पण नाही. इकडं काय नाही. इथं नाही काय. एवढंच आहे लास्ट. इकडं 2 आहेत पण त्यात पण काय नाही. इकडं पुढं असतील पण खाली असतील लय बारीक 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 असतील. हां हे जसं जसं मोठे मोठे होतात ना तसं तसं. वर पोहोचते. हां जसं जसं मोठे होतात ना तसं तसं हे केस आपलं हे चेंज करतात. खाद्य टाकले होते खाली जातो. हां
आणि जसा मासा मोठा होतो तसं एक एक ब्लॉक चेंज करतात. आता ह्याच्यामध्ये समजा मोठे मासे आहेत तर ते अजून मोठे झाले की ते परत तिकडे टाकणार, असं चेंज करतात. तर आमचा मासा तर काढला त्याने, ब्लॅक चिलापी. आपण आता जाऊन बघूया. इकडे पण आहे, त्या साईडला पण पुढे आहेत. कुठला काढताय आता? झालं तुमचं काढलं. आता कुणाचं काढताय? आता जे काढायचं नाही ते आहे थोडं ते थोडं टाकायचं नाही. ओके चला. इकडे बसला आता सध्या आहे तर कुठे मासा इकडे कुठले किती 250 शेवक काय 1 किलो आईला हातानं सरकतोय की रे. कटिंग करून 270. हातात गावानं झालंय. हा. हाय हातातून घसराचं वजन आहे. 1 किलो हो. हा नाव तिथं ह्याला मोठंवाले किती वेळ लागतं समजा लहान पिल्ली असली तर खाय पे घालून? यो मासा मस्त 1.5 वर्षाचा. यो मोठा 1.5 वर्षाचं? 1.5 वर्ष लागतं त्याला मोठ्याला? एवढा साईज व्हायला अर्धा किलो ते 7 ओके. आणि लय काळजी पण घ्यायला लागत असतं का नाही? औषध पाणी. औषध पाणी टाकून सारखं. पातळ करा जाड करू नको. काय रे तर सगळीकडं फक्त चिलापीच आहे चिलापीस आणि ते फंगल्स का काय ते? फंगस आहे चिलापी. फंगस लाल चिलापी आणि काळी चिलापी दोन असतात ना? ही फंगस आणि हे काळ्या चिलापीचा काय भाव आहे? 270 रुपये किलो. आणि लालवाला? लालवाला 300. आणि फंगसचा? 220. 220. ओके. वजन बघायचं दोघंच. वजन एकच एकच जण ना? किती असलं की तो तर आतमध्ये एक राऊंड मारून येऊया. दिवसभर इकडेच असतं 9 ते 5? 5 वाजता जाणार 5-5:30 वाजता आणि ती बोट तिकडेच लॉक करणार का राहिलो असतो की लॉक करतो मग इथं आतमध्ये जास्त आला की का हवायचं आतमध्ये थांबतो का? हो राहायला चला चला. टाका त्यात फक्त टिप टाक. पाय घसरतोय. जाऊ दे बाई बसा नीट. मागं लागेल बघ. गिरायक आहे तर कंटिन्यू सारखी गिरायक आहे तिथं? परत नाही ना? मग तुम्ही सप्लायच करत असता ना दुसरीकडे? ते येऊन नेते तिथे येऊन घेऊन जातात का? किंवा जे बनवायला नेते तिथे बनवून खातात. ते जे तिकडे हॉटेलमध्ये जे येत असतात त्याच्यासाठी. आणि तिकडे सप्लाय करत नाही सातारा ताळे या साईडला कुठं नाही? तर मासे घेतलेले आहेत आपण आणि आता आपण निघूया घरी. आता आपल्याला वॉकिंगच जायला लागणार कारण बाईक नाही आपल्याकडे. तोंडाने पे तसं नाही तू वडून पे बाटलीवर कर म्हणजे सर मी येतो हळूहळू पुढं. कोण भेटलं तर त्याच्यावर येतो मी. आता आपण वॉकिंग हळूहळू निघूया कारण इथून गाडीची काही सुविधा नाही. तर कोण समजा टू व्हीलर जात असेल सिंगल पर्सन तर त्याला लिफ्ट मागून मग ॲटलिस्ट मुरुडपर्यंत सोडेल आणि तिथून मग वॉकिंग जाईल किंवा मग कुठं आपला जाणार आपल्या रूटला असेल तर मग लास्टपर्यंत सोडेल तो. आतमध्ये जाऊन मासे आणण्याचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता. आता हे दुसरे गिराईक गेलेत. आता इथून चालत चालत मला कमीत कमी 1 तास तर लागेल. थँक्यू दादा. हां मुरुड. मी ॲक्च्युली मालुशीला आहे, मुरुडतनं जाईल. तुम्ही कुठे जाणार आहे? कुठे मुरुडातून सरळ ना? हां ती 10वीपर्यंत आहे वाटतं. नंतर बाकी शाळा मग तारायला पुढे. धन्यवाद दादा. हो ब्लॉग बनवतो मी. ब्लॉग बनवायला गेलो होतो तर ते फिरून सर्व आलो तर चालत चाललो होतो. ठीक आहे थँक्यू दादा. तर फायनली दोघांनी मला लिफ्ट दिली इथपर्यंत, ॲटलिस्ट मुरुडापर्यंत दिली. आता इथून मी वॉकिंग जाऊ शकतो तर जरा रिलॅक्स वाटतं कारण तिथून एवढं लांबून चालत यायचं म्हटलं ना की जीव आलं होतं. हळूहळू चालत होतो. 2 किलोमीटर आरामशीर आपण चालू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. मी पोचलेलो आहे घरी. फ्रेश वगैरे लांगा वगैरे झालेले प्रॉपर. मच्छी धुवून घेतलेली आहे फक्त. हे बघा आता ह्याला मॅरिनेट करून ठेवूया फक्त.
ऐक दमलेलो आहे चालून चालून. काळी चिलापी आणल्या, लाल चिलापी नव्हती. लाल चिलापी बारक्या बारक्या होतं मासे, त्यामुळे ते नाही दिलं. आणि एक फंगस होते 2. आता हे मस्त मसाला लावून घेऊया, हळद मीठ आणि चटणी. याला एकच काट असतो ना मध्ये, त्यातून उडून जातात ना जे, ते बाहेरचं खाणार, त्यामुळे ते जरा बाहेर लागतं. ते सगळं पेटतं ना त्यांना बाहेर. ती त्यांची चव पण थोडी वेगळी लागते चांगली. मीठ टाकले थोडं, मीठ झालं ना हळद झाली. आता चटणी लावायची. आपला घरचा मसाला आहे. बरोबर. नाही कापलं. तुला बोललो तर पातळ कापाय, पण ह्यो एकटा जरा जाड जास्त आहे ह्योवाला, बाकी आहेत बरोबर. मी चिजल ना आतपर्यंत. शिजतं. लस्सी बनवले, थोडी साखर कमी आवडतो. किती दिवसात पेटवता इष्टो का पेटवलंच नाही बरोबर? मागं पेटवलं. कधी मागं काहीतरी बनवलं होतं ना असंच. त्याला झालं वर्ष मग. मग त्याच्यावर कशाला पेटवलं तुम्ही? ओके. हो पण त्याला वर्ष झालं ना, आता थोडे केलं होतं. झालंय बरोबर. आता जरा कमी थोडंसं. थोडंसं वय टाक की जरा मला मागं सर मला कसं तयारी करून घे ना. आई गेली आतमध्ये बाकीचं सामान रेडी करायला, म्हणजे भात वगैरे आणि कालवण करण्यासाठी. आणि आता अण्णा मच्छी भाजतील. आहे का चांगलं? आहे की. कागद देऊ का तुला? आणि दे कागद. मध्ये मध्ये मग काय. हे कुणी आणलं ते सीताफळ? आवाने. तोपर्यंत सीताफळ खाऊन घेऊया. मागे बघ मच्छी चालली तळायची. थोडा तुकडा घेतला आहे मच्छीचा, शिजलाय का बघायला. शिजलाय बरोबर. इथलं तिकडून
इकडे कालवण्याची तयारी चालू आहे. कांदा खोबरं लसूण हे सगळं बारीक करून हे करून गेलो. आई कुठं ठेवू? इथं ठेवू का? त्याच्यावर झाकण ठेवावं लागेल. थोडं चिवडं आणि शंकरपाळा घेतलं. बघा कालवण पण टाकलेलं आहे रश्श्याचं आणि ही भाकरी होतील का? ते 2-3 राहिले ना. 1 2 3 आणि हे एक आणि कालवण. 5 भाकऱ्या आणि कालवण. राईस तर झालेलं आहे बनून आणि मच्छी पण मगाशी तळून घेतलेली आहे. मेक काय काकड्यासारखं आहे ते. आपलं टरबूजासारखं दिसतंय. पिकली तर ना डायरेक्ट कच्चीच खायचं होय? अगं असं खायचं लागतंय का चांगलं? थोडं आंबट आंबट आहे आतमध्ये. पिकली ना सर्दी होती. कसलं आहे? मी काय चांगलं लागतं एकदम. मस्त वाटते टरबूजासारखं. त्याने भाकरी दिली का 2 दिले? 2 का 3 दिले होते? 2 दिले होते. त्यांच्याकडे होते ना. आम्ही दोघांनी एक खाल्ली. ती चांगली समोर. तुम्हाला आबा लय कामाला तर जरा का नाही रस्ते येतं पण एकच दिवशी येतं. दुखणं दुसरं पडतं. तिथे नाही ना. आनंदला आणि त्यांना पिकवलीच्या हे तुला घे.